आज आहे वटपौर्णिमा आणि आमच्या घरातील सर्व लेडीज जात आहेत वडाच्या झाडाची पूजा करायला। आज मम्मी, आई, काकी आणि माझ्या 2 वहिनींनी इतकी सुंदर तयारी केली होती की सर्व खूप सुंदर दिसत होते। वडाच्या झाडाजवळ पोहोचल्यावरती सर्वांनी साफसफाई केली। दरवर्षी साफसफाई तर मुलंच करतात, पण या वर्षी काय त्यांनी केली नव्हती। मग माझे दोन्ही वहिनींचे खूप सारे फोटोज काढून घेतले, कारण त्यांची पहिली वटपौर्णिमा आहे ना। आणि मी त्या दोघींच्या हातावरती काल मेहंदी काढली होती। कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। चला, मम्मीने पूजेला सुरुवात केली। असं म्हटलं जातं की वडाची पूजा सुरू करायच्या अगोदर तिथे असलेल्या सर्व स्त्रियांच्या भांगेत सिंदूर भरायचा असतो। मम्मीने तर पूजा केली आणि नंतर वहिनीला दाखवत होती की पूजा कशी करायची। चला, एक एक करून सर्वांनी पूजा करून घेतली आणि नंतर मग धागा बांधून वडाच्या झाडाला 7 फेरे घेतले। तसं ही पूजा का केली जाते हे माहिती असेलच, तरी पण एकदा सांगते। आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढावं आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे ह्यासाठी पूजा करतात। वडाच्या झाडाला 7 फेरे मारल्यानंतर एकमेकींना हळदी कुंकू करून घेतला आणि माझ्या दोन्ही वहिनींची पहिली वटपौर्णिमा आहे म्हणून मम्मीने त्यांची ओटी पण भरली। उपवास असो किंवा दुसरं काही, पण मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय ते काय पूर्ण होत नाही। म्हणूनच मग सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले।